चला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत AI आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा होतोय यावर एक नजर टाकूया. निवडणुकीचा प्रचार म्हटलं की आपल्याला काय आठवतं? मोठमोठ्या सभा, पदयात्रा, हो ना? पण आता हे सगळं चित्र बदललंय. आता खरं युद्ध तुमच्या माझ्या मोबाईलवर लढलं जातंय. यात सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरतोय तो म्हणजे AI, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. पहिलं म्हणजे पक्ष आता मतदारांना थेट ओळखायला लागले आहेत. म्हणजे बघा, पुणे महानगरपालिकेत भाजप काय करतंय? ते AI वापरून प्रत्येक मतदाराला त्याच्या गरजेनुसार सरकारी योजनांची माहिती देणारे खास मेसेज पाठवतोय. आता तुम्हीच सांगा, साध्या पत्रकांपेक्षा हे कितीतरी जास्त प्रभावी आहे, नाही का? दुसरं म्हणजे फक्त भाजपच नाही, काँग्रेससारखे इतर पक्षसुद्धा अजिबात मागे नाहीयेत. ते रील्स, छोटे व्हिडिओज आणि व्हॉट्सॲप मेसेजचा जबरदस्त वापर करत आहेत. खास करून तरुण मतदारांपर्यंत पोहोचायला हा मार्ग एकदम सोपा ठरतोय. थोडक्यात काय, तर महाराष्ट्रातला निवडणूक प्रचार आता फक्त रॅली आणि सभांपुरता राहिलेला नाही, तो पूर्णपणे हायटेक झालाय आणि आता डिजिटल संपर्क हेच विजयाचे एक महत्त्वाचं